मूर्ख नाहीत आणि नको ते लोक सत्ता भोगवत आहेत असा वक्तव्य जे आहे उद्धवजींनी अतिशय योग्य बोलले आहेत. हिंदू समाज भोळा नाही, पण भोळा आहे पण मूर्ख नाही, म्हणून तर उद्धवजींना सत्तेच्या बाहेर बसवलंय ना, म्हणून तर त्यांना सत्तेकडून हकलून दिलं ना. कारण हिंदूंना माहिती आहे की भैरूप्य कोण आहेत, कोणी वोट जिहादच्या नावाने त्याचे खासदार निवडून दिले हे हिंदूंना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. समस्त हिंदू समाज निश्चित पद्धतीने विचारपूर्वक लोकांना जवळ घेतो आणि लांबही करतो. याचा अनुभव उद्धवजींना 24ला आलेला आहे. शिवसेना संपवण्याचा अफजल खानाने विडा उचललाय असं म्हणत असताना पैसे शौचालयात लपवले जात होते, एवढं यांचं घाणेरडं हिंदुत्व आहे. एक लक्षात घ्या, आज या राम मंदिराच्या विषयाच्या निमित्ताने समस्त हिंदू समाजाची बदनामी करण्याची सुपारी ह्या सगळ्या महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या लोकांनी घेतलेली आहे. त्यांना हिंदू धर्माची बदनामी करायची आहे, कारण का पाकिस्तानमध्ये असलेले अब्बा त्यांना बसून सुपाऱ्या देत आहेत. कधी हे लोक हज यात्राबद्दल तुम्हाला बोलताना दिसणार नाही. हज यात्रामध्ये काय चालतं, महिलांबद्दल कसे काय घटना घडतात. उद्धवजींना सांगेन कधीतरी हज यात्रेची पण माहिती द्या. नेहमी हिंदू समाजाची बदनामी, नेहमी आमच्या देवी देवतांची बदनामी, नेहमी आमच्या मंदिरांची बदनामी करण्यासाठी आणि पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खुश करण्यासाठी हे इंडिया अलायन्सचे लोक का पुढे येत आहेत, का उद्धवजी पुढे सरसावत आहेत. म्हणून हिम्मत असेल पहिला हज यात्राबद्दल बोला, इस्लाममध्ये काय काय चुकीचं आहे त्याबद्दल बोला, आणि मग हिंदू समाजाला ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.